शत्रूचा त्रास वाढलाय, गरिबी पाठ सोडत नाहीये की दारिद्र्य पाठ सोडत नाही, हे आलेला पैसा घरात टिकत नाही की घरामध्ये सतत नकरमत्ता जाणवतंय, या हनुमान जयंतीला करा हा एक छोटासा उपाय आणि पहा चमत्कार. मंडळी, 2 एप्रिल 2026 हनुमान जयंती. वर्षातून एकदाच येणारा हा दुर्मिळ योग चुकवू नका. केवळ एका स्पर्शाने तुमचं सर्व वास्तुदोष आणि पितृदोष, नजरबाधा सर्व हे कायमचं दूर होतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंती आहे. चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाणारी ही जयंती भक्तासाठी अत्यंत शुभ आणि शक्तिवर्धक असते. या दिवशी हनुमंताची भक्ती केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. हनुमान जयंतीचे महत्त्व, या दिवशी करायचे काही विशेष उपाय आणि या दिवशी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर मुलांच्या अभ्यासात, नोकरीत प्रगती होईल, घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी संपेल, अखंड लक्ष्मी प्राप्त होईल, जीवनातील सर्व संकटांचा नाश होईल. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर कोणत्या चुका टाळाव्या, काय करावे, काय करू नये, अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनलाही सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम हनुमंताय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून हनुमानांची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. हनुमान हे शक्ती, बुद्धी आणि असीम भक्तीचे प्रतीक आहे. त्यांची उपासना केल्याने आत्मबळ वाढते. हनुमानाला संकटमोचक म्हटले जाते. जीवनातील अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. विशेषतः शनिदेवाच्या साडेसातीचा किंवा इतर ग्रह दोषाचा त्रास कमी करण्यासाठी हनुमानांची पूजा फलदायी ठरते. या दिवशी काय करावे? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी हनुमान चालीसा, बजरंगी बाण किंवा सुंदरकांडाचे पठण करणे अत्यंत शुभ असते. शक्य असल्यास या दिवशी उपवास धरावा. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून करावा. त्याचबरोबर हनुमान मंदिरात करायच्या काही खास उपाय या दिवशी केले जातात. त्यामध्ये हनुमानाला सिंदूर खूप प्रिय आहे. यामुळे ग्रहांची पीडा दूर होते. त्यामुळे सिंदूर नक्कीच हनुमानाला अर्पण करा. त्यानंतर पुढचं म्हणजे मंदिरामध्ये चमेलीच्या तेलाचा दिवा लावण्याने मनाला शांती मिळते. त्यामुळे चमेलीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. 11 किंवा 21 रुईच्या पानावरती राम नाव लिहा आणि त्याची माळ हनुमानाला अर्पण करा. त्यामुळे भगवान हनुमान हे आपल्यावरती खूप प्रसन्न होतात. हनुमानाला बुंदीचे लाडू किंवा चण्याच्या डाळीचे पीठ, पिठलं, भाकर अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे हा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. त्याचबरोबर नारळाला शेंदूर लावून तो हनुमानाच्या चरणी अर्पण केल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात. हनुमानाच्या पूजेमध्ये स्वच्छता, पवित्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी तामसिक आहार, मांसाहार, कांदा, लसूण खाणे टाळावे. कोणाशीही वाद घालू नका. मनामध्ये शुद्ध भाव ठेवा. चैत्र पौर्णिमेचा हा प्रारंभ आहे, तर तो 1 एप्रिल 2026 वार बुधवार सकाळी 7 वाजता होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती 2 एप्रिल 2026 गुरुवार सकाळी 7:41 होणार आहे. शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाची वेळ पौर्णिमा तिथी असते त्याच दिवशी पौर्णिमेचा व्रत आणि मुख्य उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे 2 एप्रिल 2026 रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी उपलब्ध असल्याने हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. मंडळी, चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे. त्यामुळे या पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा मंडळी, याच दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता.
म्हणून हा दिवस देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे, गरिबांना दान देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यामुळे पापी मुक्त होऊन सुख समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे. अनेक घरामध्ये या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा आणि पूजा केली जाते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतले चंद्रदोष दूर होतात आणि मानसिक शांती लाभते. पौर्णिमा ही हिंदू वर्षातील पहिली पौर्णिमा असल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीतला विशेष महत्त्व आहे. तर मंडळी, या दिवशी आपल्याला सकाळीच महालक्ष्मीचा अभिषेक करायचा असतो. पूजेत 11 कवड्यांना हळदी कुंकू लावून देवी लक्ष्मी समोर ठेवा. पूजा झाल्यानंतर त्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. रात्री गाईच्या दुधाची खीर बनवून त्यात थोडे केसर टाकावे आणि देवी महालक्ष्मीला हा नैवेद्य अर्पण करा. सकाळीच मुख्य दरवाजा स्वच्छ धुवून उंबरठ्यावर स्वस्तिक काढावे. हळदी कुंकू व्हावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घरात पुसण्याच्या पाण्यात थोडेसे समुद्र मीठ टाकून घर पुसावे. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. रात्री जेव्हा चंद्र पूर्ण प्रकाशात येईल तेव्हा चंद्राला दूध मिश्रित जल अर्पण करावे. त्याचबरोबर या दिवशी तांदूळ, दूध, साखर आणि पांढरे कपडे गरजू व्यक्तींना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी आणि विष्णूचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे सकाळीच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे. संध्याकाळी झाडाच्या मुळाशी शुद्ध तुपाचा दिवा लावे. यामुळे मंडळी पितृदोष शांत होतो. त्याचबरोबर 2 एप्रिलला हनुमान जयंती असल्यामुळे या दिवशी हनुमान चालीसा वाचल्यानंतर थोडा वेळ ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला 2 एप्रिलला म्हणजेच की हनुमान जयंती आणि त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. या दिवशी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या केल्या तर संपूर्ण वर्षाचं जे फळ आहे तर ते तुम्हाला मिळेल, आपल्याला देखील मिळतं. तर बघा मंडळी, त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या असतात. त्यानंतर आपल्याला हा जो एक अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा असतो. तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी केवळ पूजा अर्चा करून चालत नाही, तर आपल्याला निसर्गातील एक विशिष्ट झाडामध्ये हनुमंतांची शक्ती सामावलेली असते. शास्त्रात सांगितलं आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही एका विशिष्ट झाडाला स्पर्श केला आणि एक छोटासा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा नाश होतो. घरातील गरिबी किंवा दारिद्र्य कायमची निघून जाते आणि कोणाचीही वाईट नजर तुम्हाला शिवू शकत नाही. हे झाड कोणते आहे, त्यामागील रहस्य काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका किंवा ओम हनुमंते नमः अजिबात लिहायला विसरू नका. हे शक्तिशाली झाड दुसरे तिसरे कुणीही नसून पिंपळाचं झाड आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्मात वृक्षराज म्हटले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण की काय करायचं हे देखील सांगणार आहे. तर बघा मंडळी, हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. एका तांब्यामध्ये थोडे पाणी, कच्चे दूध, काळे तीळ मिसळा. पिंपळाच्या झाडापाशी जाऊन ते जल अर्पण करा. त्यानंतर आपल्याला दोन्ही हाताने पिंपळाच्या खोडाला स्पर्श करा आणि मनोमने हनुमान चालीसा किंवा ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करा. आपल्या मनातील इच्छा किंवा शत्रूंपासून मुक्तीची प्रार्थना हनुमंताला करा. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. दिवसभरात सकाळी संध्याकाळी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा हा तुम्ही उपाय करू शकता. बघा, पौराणिक कथेनुसार हनुमानाने शनिदेवाचे संकट दूर केले होते. तेव्हा शनिदेवाने वचन दिले होते की जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल आणि हनुमानाची भक्ती करेल त्याला शनीच्या साडेसातीचा किंवा शत्रूचा त्रास कधीच होणार नाही. शत्रुबाधा ही अनेकदा शनी किंवा मंगळ दोषाशी संबंधित असते, या उपायाने दूर होते. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेवतांचा वास असतो. पिंपळाच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये महादेव राहतात आणि हनुमान हे महादेवाचे 11वे रुद्र अवतार आहेत. त्यामुळे
या दिवशी पिंपळाला स्पर्श केल्याने तुम्हाला सर्व देवांचे आशीर्वाद मिळतात. मंडळी, पिंपळ हे एकमेव झाड आहे जे 24 तास ऑक्सिजन देतं आणि आध्यात्मिक भाषेत सांगायचं झालं तर या झाडाभोवती प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते. जेव्हा आपण त्याला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. नजरबाधा असो, इडापिडा संपते. त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. पिंपळाच्या पानावरती तुम्हाला राम जो शब्द आहे तर तो सिंदुराने लिहून त्याची एक माळ तयार करून ती तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे. यामुळे आपल्याला पैशाची अडचण देखील ज्या आहेत तर त्या दूर होतात. तुम्ही 11 पानं जी आहे तर ती घेऊ शकता आणि ही माळ तयार तुम्ही करून हनुमानाला अर्पण करा. आणि बघा याचं किती चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही आवर्जून हे जे मी काही छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत तर हनुमान जयंतीच्या दिवशी 2 एप्रिलला तुम्ही हा उपाय नक्की करा. तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बेल आयकनला सुद्धा प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. जास्तीत जास्त हा व्हिडिओ